नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच पाहिजे. आजकाल कसं असतं, मजेत असलेलं बरं असतं. आजकाल म्हणजे कसं असतं म्हणजे काय, आजकाल खूप स्ट्रेस आहे प्रत्येक माणसाला. तुम्ही कुठलाही माणूस असं बघणार नाही की त्याला टेन्शन नाही आहे. प्रत्येक माणूस हा काही ना काहीतरी कारणास्तव छोट्या मोठ्या गोष्टीमुळे तो टेन्शनमध्ये आहे. मग टेन्शन घेऊन जगण्यात काय अर्थ आहे? आता टेन्शन असं येणारच आहे, त्यापेक्षा टेन्शन घ्या पण फ्री लाईफ जगा, एन्जॉय करा, छोट्या मोठ्या गोष्टी एन्जॉय करा, फॅमिलीला वेळ द्या, बायकापुरांना वेळ द्या, आणि जर तुम्हाला गर्लफ्रेंड असेल तर गर्लफ्रेंडला सुद्धा नक्कीच वेळ द्या. तर चला, तर आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया. आज आम्ही जाणार आहोत मिरजेच्या उरुसामध्ये. उरूस भरून मला वाटते 4-5 दिवस चालू झालेला आहे, पण मला काही जायला भेटलं नाही. सो आज आम्ही सगळेजण एकत्र उरसाला चाललो आहोत आणि येस, आय होप खूप मज्जा करू. आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि भरपूर सारं प्रेम द्या. आणि नक्कीच जर आवडला ब्लॉग तर प्लीज लाईक करा. नवीन कोण मेंबर्स आले असतील तर त्यांनी सबस्क्राईब करा, आणि जुने ज्यांनी असेल त्यांना सगळ्यांना शेअर करा. आणि तुमचं प्रेम असंच भरभरून माझ्या ब्लॉगला देत राहा. चला तर बघूया आपण आज उरसामध्ये काय काय करतोय. मिरजेच्या उरसामध्ये मेन पर्सन आहे जे की उरसात आलेला आहे, आणि आम्ही जात आहोत. कुठे गेलं ते? ह्याच्यामध्ये बसायला, हॅमरमध्ये. चला राणी. सो मी उरसामधनं घरी आलेले आहे, आणि खरंच उरसाचा माझा आजचा ह्या वर्षीचा अनुभव खूप बेस्ट आहे. आणि आता वाजलेत 12. मी गेले होते आय थिंक 8:30ला, पण उरसामध्ये प्रॉपर उरसामध्ये मी 9:30-10च्या दरम्यान पोहोचले. पण आजचा जो उरसामधला माझा जो एक्सपिरियन्स आहे तो खूप 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 छान आहे, खूप रोमांचक आहे. मी शॉपिंग काहीच केली नाही, फक्त एका पाळण्यामध्ये बसले. आय गेस त्याला हातोडा असं म्हणतात. ते बोथ साईडनं असं स्विंग करतं आणि असं पलटी होऊन तसं थांबतं सुद्धा, आणि असं राऊंडमध्ये फिरतं सुद्धा. म्हणजे जर त्याने स्पीड वाढलं तर असं बोथ साईडने असं फिरतं सुद्धा, नसेल तर असं जाऊन वरती जाऊन पण थांबतं. म्हणजे आपली पुढं बोट अशी टर्न होते. खूप खूप छान आहे. पण ज्यांना कुणाला धाडस आहे, ज्यांचं कुणाचं धाडस आहे त्यांनी नक्की त्याच्यामध्ये ट्राय करा, नक्की त्याच्यामध्ये बसा. खूप असं काहीतरी नवीन अनुभवायला मिळतं. म्हणजे ज्यांना फोबिया आहे त्या लोकांनी प्लीज बसू नका, तुमचा फोबिया भयंकर वाढेल. कारण की मला स्वतःला तसं झालं होतं की मी फर्स्ट राऊंडला काय नाही वाटतं, पण सेकंड राऊंडला जेव्हा त्याने घेतलं तर माझा श्वास जर असं गुदमरल्यासारखं झालं, पण मला बसायची हौस होती. सो मी बसले आणि लिटरली मी एन्जॉय केलं. पैसा वसूल ते आहे, ते इक्विपमेंट आहे. आणि येस, खूप छान, खूप फिरले मी. जास्त काही असं स्ट्रीट फूड पण काही खाल्लं नाही आहे. फक्त एक छोटासा एक माझा आवडता असा मी एक स्ट्रीट फूड खाल्लेला आहे. अदरवाईज मी काहीही खाल्लेलं नाही आहे. खूप छान होतं आज. सगळे गर्दी पण कमी होती आज, कारण की उरूस संपत आलेला आहे, त्यामुळे गर्दी पण पूर्णपणे कमी होती. खूप छान झालं. आदूसाठी खेळणी आणलेली आहेत, माहीसाठी छान अशी डॉल आणलेली आहे. तुम्हाला दाखवते मी डॉल कुठं आहे ते. ही अशी छोटीशी छान अशी माहीसाठी आलेली डॉल आहे. खूप छान, खूप क्यूट आहे, आणि आदूला सुद्धा खूप आवडली, या सगळ्यांनाच खूप आवडली. अशा तरी माझा ब्लॉग होता आजचा, आणि माझ्या ब्लॉगला प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि भरपूर सारं प्रेम द्या. थँक्यू.